महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. गोळीबार लाठीचार्जचे आदेश अमित शहांचे. राहुल गांधींकडून आरोप करत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी. दिल्ली पोलिसांच्या कृतीवरून शहांवर निशाणा. चर्चा केली असती तर आजची ही परिस्थिती आलीच नसती. संपूर्ण परिस्थितीला सरकार जबाबदार. राज्यसभेत खरगेंचा सरकारवर निशाणा. भाजपमध्ये येण्याची अनेकदा ऑफर. पक्षप्रवेशासाठी भाजपकडनं धमक्या दिल्याचाही दिपकेंचा गंभीर आरोप. सीजेपीला बाहेरून फंडिंग मिळत असेल तर हे अमित शहांचं अपयश. अमित शहांनी राजीनामा द्यावा, अभिजित दिपकेंची मागणी. जेनझी आंदोलनामुळे भारताची बदनामी. शिव्या देणं ही आपली संस्कृती नाही. देश रस्त्यावरून नाही तर संसदेतून चालवला जाईल. जेनझी आंदोलनाबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य. कंगना रनौतच्या वक्तव्याविरोधात नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसकडून जेनझींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. कंगना रनौत विरोधात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा प्रकरणात आजची सुनावणी संपली. मंगळवारी 4 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी होणार. लोकसभेत वंदे मातरम विधेयक पास. राज्यसभेनंतर लोकसभेतही विधेयक पास. लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित. ड्रग्ज विरोधात गनिमी काव्याने लढणार. पुढील 4 वर्षात ड्रग्ज मुक्त भारत करणार. ड्रग्ज मुक्त मुंबई अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. पुण्यात शिवसेनेचं ठिय्या आंदोलन. शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप. महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त. UPI व्यवहारात मोबाईल क्रमांक गुप्त राहणार. ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी NPCIचा निर्णय. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 4 अंक दिसणार. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास. महाराष्ट्र 24 तास या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. संसदेमधला राजकीय संघर्ष आता रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत पोहोचलाय. दिल्लीमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलेला आहे. संसदेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी या घटनेसाठी अमित शहा यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीला इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिलाय. दुसरीकडे भाजपनं राहुल गांधी यांच्यावरच पलटवार करत आरोपांना बिनबुडाचं म्हटलं असून पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं. दिल्लीमधील या घटनेवरनं आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून राजकारण चांगलंच तापलंय. पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. विद्यार्थ्यांवर गोळीबार, राहुल गांधींचा प्रहार. गोळीबार, लाठीचार्जचे आदेश अमित शहांचे. राहुल गांधींकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. This is the man who is responsible for what happened to you. दिल्ली पोलिसांच्या कृतीवरून शहांवर निशाणा. होम मिनिस्ट्री चल रही है, अमित शाह जी कुछ और कर रहे हैं. होम मिनिस्टर को मालूम नहीं कि भैया किसी ने पेलेट गन चला दी, किसी ने मतलब लाठी मार दी. वो किसी और दुनिया में थे. आधी लोकसभेत आणि नंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधलेला हा निशाणा. 20 जुलैच्या कॉक्रोच जनता पार्टी आणि तरुणाईच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज पाठोपाठ गोळीबार केल्याचंही समोर आलं. दिल्ली पोलिसांच्या या कृत्यामुळे राहुल गांधींसह विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चेवेळी याचाच धागा पकडत राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरासाठी जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी थेटपणे अमित शहांना पदावरून हटवण्याची मागणी केली. उन्होंने ऑर्डर किया
युवाओं को मारने का ऑर्डर, लाठी चलाने का ऑर्डर, पेलेट गन का यूज का ऑर्डर, या फिर इनको मालूम ही नहीं था? होम मिनिस्ट्री चल रही है, अमित शाह जी कुछ और कर रहे हैं, होम मिनिस्टर को मालूम नहीं कि भैया किसी ने पेलेट गन चला दी, किसी ने मतलब लाठी मार दी, वो किसी और दुनिया में थे। यही दो पॉसिबिलिटीज हो सकती हैं, तीसरी तो हो ही नहीं सकती। तुम्हारा कहना है आइदर पॉसिबिलिटी, इनको जाना है, इनको हटाया जाना चाहिए। राहुल गांधींनी दिल्लीतील आंदोलनातील पोलीस मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत सरकार विरोधात हल्लाबोल केला। राहुल गांधींच्या अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीला कॉक्रोच जनता पार्टीनेही पाठिंबा दिलाय। अभिजित दिपके यांनी अमित शहा अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हणत जोरदार टीकास्त्र डागलंय। कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डरशिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार। इंडिया आघाडीच्या इतर पक्षांनीही अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिल्याचं दिसतंय। ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहमंत्र्यांच्या संसदेतील गैरहजेरीवरून टीकेचे बाण चालवले। दिल्लीचा पोलीस हे पूर्णपणे हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या पोलिसांचे नेतृत्व, त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहांना आहे। त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला विद्यार्थ्यांवर, मग टिअर गॅस, लाठी हल्ला, पॅलेट गन, हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला। आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे, तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे। अमित शहा आहेत कुठे? देशाच्या गृहमंत्र्यांना शोधावं लागते, जनतेला, खासदारांना। एक सिनेमा आया था बीच में, लापता लेडीज। मैं सोच रहा हूँ मैं एक फिल्म बनाऊँ, लापता गृहमंत्री, लापता गृहमंत्री। तर मी राहुल गांधीजी जेव्हा भूमिका मांडताय की तिथं असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटली, कारण का दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं तिथं पोलीस दिले जातात, मग पोलिसांकडे एवढा कसा आत्मविश्वास वाढला की त्यांनी लाठीचार्ज केला, तिथं छर्रे वापरले आणि तिथं रबर बुलेट्स वापरल्या गेल्या। त्यामुळे राहुल गांधीची जी शंका आहे ती बाय प्रोटोकॉल ही योग्यच त्या ठिकाणी वाटते असं आपल्याला म्हणता येईल। राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपनेही पलटवार केला। भाजप खासदार कंगना रनौतनं राहुल गांधींनी अमित शहांवर केलेल्या आरोपांप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे, तर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींनी पुरावे द्यावेत असं म्हणत पलटवार केला। वो बार बार कह रहे हैं कि माफी नहीं मांगूंगा मैं। माफी उनको मांगनी पड़ेगी। आप इस तरह से झूठ नहीं फैला सकते और आप इतने गंभीर आरोप किसी पर नहीं लगा सकते, तो माफी तो उनको मांगनी पड़ेगी। एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला, दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे की याच्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून आकडेवारी। मी नाही म्हणत आहे, ते पोलीस डिपार्टमेंट म्हणते ज्याच्या आधी राहुल कुलकर्णीने व्हिडिओ केलेला आहे। त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधीने पण प्रूव्ह करावं लागेल। दिल्ली तरुणाईच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज, गोळीबारानं तरुणाईत संताप आहे। याच संतापाचा वापर करत राहुल गांधींचं विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली। याला सत्ताधारी जोरदार प्रत्युत्तर देत आहेत, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। This is the man who is responsible for what happened to you. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांच्या सोबत चर्चा केली असती तर आजची परिस्थिती आलीच नसती असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर बोलत नाही आहेत। लाठीचार्जसह घडलेल्या सर्व घटनांना सरकारच जबाबदार असल्याचं म्हणत खरगे यांनी निशाणा साधलेला आहे।
उसके कारण बीजेपी सरकार है, मोदी जी है, सबसे बड़े हमारे होम मिनिस्टर है अमित शाह साहब, जो दिख रहे ही नहीं उनको। मैं देख रहा हूं, नहीं तो बाकी के छोटे छोटे इश्यू में आके बार बार अपनी बात रखते हैं, हर तरफ घूमते हैं, तो किस तरफ क्यों नहीं घूम रहे मुझे मालूम नहीं। डरे हुए हाँ? डरे हुए तो ये प्रधानमंत्री भी मुंह नहीं खोल रहे और हमारे होम मिनिस्टर भी नहीं हो रहे, क्योंकि यहाँ पर दिल्ली में ही इतनी गड़बड़ हो रही है और आप होम मिनिस्टर हो, लॉ एंड ऑर्डर देखते हो, इतना होने के बावजूद भी, गड़बड़ी होने के बाद आपका मुंह भी नहीं खुल रहा। क्या कोई स्टिच कर दिया क्या मुंह को, बंद कर दिया? बोलना चाहिए था खुलकर। हमको तो शर्म आई, उनको शर्म आया कि नहीं मुझे मालूम नहीं। जो मुझे शर्म आया, अरे मेरे विद्यार्थी जो गांव-गांव से आए, स्टेट से आए, उन बच्चों को पैलेट्स का यूज करके उनको मार रहे हैं और हॉस्पिटल में गिरे हैं। किसका आंख गया, किसका कान गया, किसका हाथ गया, किसका पैर टूटा। इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार आप है, होम मिनिस्टर है। आप बंद कमरे में रह के आप सुन रहे होंगे मेरी बात, लेकिन आप बंद कमरे में रह के बहुत दिन छुप नहीं सकते। एक दिन हम बाहर खींच के लाएंगे। रात्री 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर आले. तुम्हाला विद्यार्थ्यांच्या सोबत बोलायला वेळ मिळाला नाही, असा सवाल राज्यसभेतून मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना केला. रात के 12 बजे, रात के 10 बजे इंस्टाग्राम उसमें ऐसा लेके बात कर रहे हैं और क्योंकि उनको नींद नहीं आ रही थी, बहुत परेशान थे। अरे आपको तो मन की बात बोलने की आदत है, आपको तो हर बात में इंटरफियर करने की आदत है, आपको तो पिछले सरकार को 100 बार गाला देने की आदत है। कम से कम बच्चों को एड्रेस करने के लिए आपको समय नहीं मिला, रात के 12 बजे मिला। और दूसरे बात, धन्यवाद वो भी रात के 12 बजे। थैंक यू फ्रेंड्स। अवेर पुढची बातमी, भाजपच्या ऑफर आल्या मात्र भाजपमध्ये जाणार नाही असं अभिजित दिपकेंनी स्पष्ट केलेलं आहे. भाजपमध्ये जायचं असतं तर कधीच गेलो असतो असंही त्यांनी म्हटलंय. पक्षप्रवेशासाठी भाजपकडनं धमक्या आल्याचा गंभीर आरोप दिपकेंनी केलाय. भाजपकडनं आई वडिलांना देखील धमकावण्यात आलं असा गंभीर आरोप अभिजित दिपके यांनी केला आहे. त्यांचे ऑफर आले तुम्हाला, किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपीमध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण हो आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठेतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी. पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे एकजुटीला आणि ते कुठेतरी कव्हर अप करायचं. आणि अशा एका व्यक्तीला जसं आपमध्ये तो होता
काय त्याचं नाव, चड्डा आता कुठे संपून गेला. चड्डाला तसंच त्यांनी त्यांच्याकडे गेलं. त्यांना वाटलं चड्ड्याला विकत घेता येतं तर ह्यालाही विकत घेता येतं. पण अभिजित दिपकेंनी तसं लोकांच्या बाजूने अजूनपर्यंत ठामपणे ते उभे आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो. सीजेपीला जर बाहेरच्या देशामधून फंडिंग मिळत असेल तर हे अमित शहा यांचं अपयश आहे, असा आरोप अभिजित दिपकेंनी केला. अमित शहा गृहमंत्री असताना हे कसं शक्य आहे असं दिपकेंनी म्हटलंय. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डरशिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. तर जंतर मंतरवर जेनझींनी केलेल्या आंदोलनाबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी एक वक्तव्य केलंय. या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली असं रामदेव बाबा यांनी म्हटलेलं आहे. शिव्या देणं ही आपली संस्कृती नाहीये, तर देश रस्त्यावरून नाही संसदेमधून चालवला जाईल असंही बाबा रामदेव यांनी म्हटलेलं आहे. तर रामदेव बाबा यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे आणि अभिजित दिपके यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं. दोनों जंतर मंतर पर को जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया. गाली गलौज हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है. देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा. और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी. अब कुछ लोगों ने आजादी के नारे लगाए, ब्राह्मणवाद से आजादी भाई, आरएसएस से आजादी भाई, इस जात उस पंथ से आजादी. अब भाई वो ब्राह्मण कुल में पैदा हुआ है और यदि आरएसएस से उसने राष्ट्रवाद सीखा है प्रहलाद जोशी जी ने, तो इसके किसी के पेट में दर्द नहीं होना चाहिए. तो आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए. आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया. जब कांग्रेस की सरकार आ जाएगी, यहाँ कभी हमारी सरकार आ गई, तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा होते. व्यापारी है ये सब, ये बिजनेसमैन है. कशा प्रकारे बदनाम केले? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जे भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनझी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे फॉल्टी प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. पाहूयात पुढची बातमी. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणामध्ये मंगळवारी 4 ऑगस्टला आता पुढची सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपलेली आहे आणि पुढची सुनावणी आता मंगळवारी 4 ऑगस्टला होणार आहे. हे सगळं सरळ अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे की यामध्ये कोणीही कुठचाही वाद प्रतिवाद केला असेल तरी तो टिकून राहणारा नाही आहे. कारण शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही शिवसेना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये 2023 मध्ये झालेल्या कथित मारहाण प्रकरणात 11 आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे.
2023 मधील मारहाण प्रकरणामधून अनिल परब यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. इतर 9 जणांची देखील या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नंदुरबार शहरातील शाळांना 2 माकडांनी वेठीस धरलं. या माकडांची दहशत इतकी आहे की मुलांना शाळेत पाठवायला पालकांना भीती वाटते. अन्न पाण्याच्या शोधात या माकडांनी शहराची वाट धरली आहे. मात्र नंदुरबारमध्ये आलेली ही माकडं शाळांनाच टार्गेट करत असल्यानं पालक आणि मुलांनी धास्ती घेतली आहे. नंदुरबार शहरातील विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक गेल्या काही दिवसात 2 माकडांच्या दहशतीखाली वावरतात. या 2 माकडांनी शहरात धुमाकूळ घातलाय. ही माकडं शाळांमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करतात. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. हल्ल्याच्या भीतीनं विशेष खबरदारी घेत वर्गखोल्यांचे दरवाजे खिडक्या बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे काही शाळांनी तर मुलांना सुट्टीच दिली आहे, तर अनेक पालकांनी भीतीपोटी मुलांना शाळेत न पाठवता घरीच ठेवलंय. ते माकड अतिशय चपळ आहे. त्या माकडला आपण धरू शकत नाही, पकडू शकत नाही किंवा त्याला आपण अटकाव करू शकत नाही. शिवाय अनेक शिक्षक त्या माकडाच्या मागे पळताना खाली पडले. परवा ज्या घटना घडल्या तर तशी घटना, अप्रिय घटना आमच्या इथे तर काही झाली नाही, परंतु त्यामुळे काय होतंय की सगळं वातावरण हे अस्तव्यस्त होऊन राहिलं. म्हणून मी वन विभागाला आवाहन करतो की त्यांनी या दोन्ही माकडांच्या त्वरित बंदोबस्त करून त्यांना पकडून त्यांना दूरवरच्या जंगलामध्ये सोडून द्यावं. आमच्या इथे एक वानर आलेलं, ते सगळ्यांवरती अटॅक करत होतं. खूप साऱ्या मुलांना त्याने इंजर्ड पण केलेलं आहे. तर आमच्या कॉलेजमध्ये खूप सारं दहशतचं वातावरण झालेलं आहे. सगळे मुलं घाबरलेले आहे, कारण तो स्कूल कॅम्पसमध्ये फिरतोय आणि क्लासेसमध्ये पण येतोय. आणि आम्हाला टीचिंगसाठी पण खूप प्रॉब्लेम होतोय. टीचर्सला तो लेक्चरमध्ये डिस्टर्ब करतोय. तर मी काइंडली रिक्वेस्ट करते की याच्यावरती काहीतरी सोल्युशन आणावे. माकडांना पकडण्याचे वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजून यश आलेले नाही. वनविभागाच्या सहकार्याला वन्यजीव मित्रही आता आलेत. लोकांना आमची एवढीच विनंती आहे की लोकांनी जास्त घाबरायचं नाहीये. त्या माकडाच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाहीये किंवा त्याला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. तुम्ही जास्त जवळ गेले तर तो घाबरू शकतो आणि घाबरल्यावर तो तुमच्यावर अटॅक सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे लोकांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा त्याला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. प्राणी, पक्षी मानवी वस्तीकडे वळू लागलेत. जंगलातील जलस्रोत आणि नैसर्गिक अधिवासांचं संवर्धन करण्याची गरज त्यामुळे आता अधोरेखित होतीये. प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार. बातमी आहे पावसासंदर्भात. राज्यात आज पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभाग परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं रेशन कार्डसह विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. नागपुरात दुपारनंतर मुसळधार सरी कोसळल्यानं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून मंगळवारच्या अतिवृष्टीच्या आठवणींनी नागरिकांची चिंता वाढली. हिंगोली जिल्ह्यात रेड अलर्ट दरम्यान सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये चुलबंद नदीला आलेल्या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरनं पाणी वाहत असल्याने वाहतूक धोकादायक बनली. नांदेडच्या बिलोली तालुक्यात माचनूर गंजगाव या पुलावरनं पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. तर यवतमाळच्या आरणीत अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे पावसाचं पाणी दुकानांमध्ये शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही शहरात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले असून नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागापासून दूर राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन.